नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. कामगार विभागाची एक परीक्षा आहे आणि दुसरे चौकीदार वर्दीची. दोघांच्या तारखा थोड्या क्लॅश होते. बऱ्याच उमेदवारांनी डबल अर्ज केलेले आहेत, चौकीदारसाठी पण केलेले आणि कामगार विभागासाठी पण केलेले. बऱ्याच उमेदवारांचे मला देखील मेसेज आले, आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज होते की सर आम्ही फॉर्म भरलेला किंवा या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल होईल का, कारण की एकाच दिवशी दोन पेपर जे आहेत तर ते इथं आलेले आहेत. परीक्षा नेमकी पुढे जाणार तर कोणती परीक्षा पुढे जाणार तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा मित्रांनो, कामगार विभागाचं जर आपण वेळापत्रक पाहिलं तर ही परीक्षा होणार आहे 29 जुलैला स्टार्ट होणार आहे आणि 30 जुलैपर्यंत चालणार आहे. हे वेळापत्रक याचं. पुढचं जे आहे वेळापत्रक ते आहे चौकीदार भरतीचं. चौकीदार भरती चालणार आहे 28 जुलै, 29 जुलै, 30 जुलै, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट. मग आता याच्यामध्ये फक्त दोनच अशा तारखा आहेत की ज्या क्लॅश होत आहेत. मग 28चा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. प्रॉब्लेम आहे 29 आणि 30 या तारखेचा. मित्रांनो 29 आणि 30 या दोन तारखेंचा प्रॉब्लेम आहे. या तारखांमध्ये कोणतं कोणतं येतं बघा. अकोला घोडेगावचा हा प्रकल्प येतो, पुसदचा 4 नंबरचा येतो, 5 नंबर तळोदा, डहाणू छत्रपती संभाजीनगर. तर हे चारच गट आहेत ना, यांचा थोडासा प्रॉब्लेम येतोय फक्त. बाकी 28चा, 31चा आणि 1चा काही इश्यू नाही येते. याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखं असं आहे, ऑलरेडी जे आहे ना, सगळ्यात आधी चौकीदार भरतीचं वेळापत्रक आलेलं होतं. ते वेळापत्रक 11 जुलैला होतं आणि 16 जुलैला पेपर संपत होता. परंतु नेमकी 12 जुलैला पेपर होता ग्रुप सी एमपीएससी ग्रुप सीचा पेपर होता, मेनचा होता. बरेच विद्यार्थी होते, तर त्यांनी ऑलरेडी ही 12 जुलैच्या तारखेसाठी काय केलं, त्यांनी हे संपूर्ण वेळापत्रकच रद्द करून टाकलं, नवीन दिलं. त्यांनी जे नवीन दिलं तर त्यावेळी कामगारची जाहिरात आलेली नव्हती, कामगारचं वेळापत्रक आलेलं नव्हतं. मग त्यांनी देऊन टाकलं आणि कामगारची जे आहेत तर ती आली त्याच्यानंतर. मग आता या दोघांमध्ये थोडासा इश्यू आहे बघा. आता याच्यामध्ये कंपन्या पण वेगवेगळ्या आहेत बघा. ही जी आहे ना टीसीएस घेणार आहे, कामगार विभागाची जी जाहिरात आहे तर ते टीसीएस मार्फत होणार आहे. आणि ही जी चौकीदार आहे ना, चौकीदार पदाची ही होणार आहे ऍप्टेक या कंपनीकडून. कंपनी सारखी असती तर विषयच नाही, कारण की त्यांना माहित असतं की तारखा क्लॅश होणार आहे. टीसीएस आयबीपीएस पण थोडंसं दोघांमध्ये समन्वय ठेवतं. मग आता नेमकी कोणती परीक्षा पुढे जाईल, काय जाईल, तर याच्या संदर्भातले मला असं वाटतं मित्रांनो, पर्सनली असं वाटतं कामगार विभागाची परीक्षा ही पुढे जाणार नाही, ती फिक्स असेल. टीसीएस जे ना तर ते त्यांची डेट्स आहे ना, लई त्यांच्याकडे डेट्स फार कमी असतात, त्यांच्याकडे लई एक्झाम असतात. तर ही फारच कमी चान्सेस आहेत की ही पुढे जाईल. म्हणून तुम्ही जर कोणी कामगारचा फॉर्म भरला असेल तर मला त्या विद्यार्थ्यांसाठी विनंती आहे की तुम्ही या हिशोबानेच अभ्यास करा की तुमचा 29 आणि 30 लाच होणार फिक्स, त्याच्यात चेंज नाही होणार. आता चौकीदार भरतीमध्ये चेंज होऊ शकतो, कारण की यांनी सुरुवातीचं वेळापत्रक काढून नंतर परत वेळापत्रक दिलं आणि त्याच्यामुळे टीसीएसचा थोडासा लॉस झाला. किंवा हे काय करू शकतात, हे 29 आणि 30च्या परीक्षांना थोड्या पुढे घेऊ शकतात, 2 तारखेला 3 तारखेला घेऊ शकतात. बघा ऍप्टेक कंपनीचे ऑलरेडी सेंटर्स वेगवेगळे जे टीसीएस सोबत क्लॅश होत नाही, लक्षात घ्या. म्हणून त्यांना काही इश्यू नाही येणार. ऍप्टेक कंपनी त्यांचे जे आहेत 29 आणि 30चा स्लॉट तो पुढे खाली ढकलू शकते 2 आणि 3ला. फक्त टीसीएस वाले नाही करू शकत. आणि संभाव्यता अशी पण आहे मित्रांनो, काहीच कॅन्सल होणार, ऍज इट इज पद्धतीने चालतील, कारण की त्या दोन वेगवेगळ्या आहेत. खूप कमी लोक असतील की ज्यांचे डबल अर्ज असतील बरं का, खूप कमी. ही 10वी पास वरती चौकीदार, ती ग्रॅज्युएशन बेसवर होती. ओके, तो थोडासा फरक आहे. मला असं वाटतं की फार कमी संभाव्यता आहे की दोन्ही परीक्षा जे आहेत तर ते पुढे जातील. आणि जायचीच असेल तर मला असं वाटतं की चौकीदार पुढे जाऊ शकतो जास्तीत जास्त, ते पण 1-2 दिवस पुढे जाऊ शकतो. कामगार विभागाची शक्यता नाही मित्रांनो, कारण की ते त्यांचं फिक्स शेड्यूल आहे, त्यांना लगेच माणसंही पाहिजेत, तर ते त्याच पद्धतीने होणार आहे. कामगार विभागासाठी ज्यांनी अर्ज केला असेल त्यांची 29-30ला होण्याची शक्यता दाट आहे. ह्या सगळ्या शक्यता सांगतो मित्रांनो, या काही कुठले ऑफिशियल अपडेट नाही. बाकी जे काही ऑफिशियल अपडेट असेल तर ते ज्यावेळी ते येईल एक्झामच्या संदर्भात त्याच वेळी पाहणार आहोत. पण तरी पण माझे असं असेल की तुम्ही या हिशोबाने अभ्यास करूच नका की एक्झाम पुढे जाईल. चौकीदार जरी सांगितलं तरी 29 आणि 30च्या स्लॉट वाल्या विद्यार्थ्यांनी पण तयारच राहिलं पाहिजे तुमच्या गटाचे प्रकल्प द्यायला. आणि कामगारवाल्यांनी तर हा विषय सोडून द्या की तुमचं काही पुढे वगैरे जाईल. कामगारला तर म्हणजे विद्यार्थ्यांची मागणी आहेच की थोडासा वेळ भेटला पाहिजे, पण तुमची एक्झाम 29-30ला जून मोकळी होईल. बाकी या चौकीदार पदाचं जर काही असेल तर ते त्या पद्धतीने निर्णय घेतील. ऑलरेडी जर ते 12 जुलैला फक्त काहीच उमेदवार होते, कारण की त्यावेळी तर मेन्स होते, मेन्सला कमी पोर असतात. एमपीएससी मेन्ससाठी त्यांनी परीक्षा जी आहे तर ती थोडी पुढे ढकललेली होती, तर ते आता पण कामगारसाठी परीक्षा वाटल्यास 2 आणि 3ला ते घेऊ शकतात त्यांच्या पद्धतीने.
तर हा एक मला जे आहे तर ते असं वाटतं मित्रांनो. बाकी तुमचे काही मत असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. याच्याविषयी काही ऑफिशियल अपडेट आली तर ते तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे आहेत तर ते बघायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.